पालकांना जेव्हा पहिल्यांदा असं सांगितलं जातं की लेट से -1.5चा चष्मा आहे किंवा 1चा चष्मा, तर एकदम ते आश्चर्यचकित होत की एवढा मोठा चष्मा अचानक एवढ्याशा वयात कसं काय लागला. तर हे असू शकतं. पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की चष्मा हे काही व्यंग नाहीये. म्हणजे ते काहीतरी पूर्वीच्या काळी असं म्हणायचंय की तुला शाळेत चिडवतील किंवा पुढे मुलगी असेल तर तिचं लग्नच होणार नाही वगैरे वगैरे. मुलगी होती माझ्याकडे छोटी, की ती 3 वर्षाची असतानाच तिला एकदम -3.5-4 वगैरे नंबर लागला. तर एक्सपेक्टेड नव्हतं असंही नाही. आई वडील दोघांनाही चष्मे होते. आई वडिलांच्या दोघांची लेझर सर्जरी झालेल्या होत्या. पण समहाऊ त्यांना ते नको होतं की कोणी पाहावं की तिला चष्मा लागला, एवढ्या लहान वयात कसा काय लागला वगैरे. पण कोणी आलं की तिला पटकन सांगायचे चष्मा काढून ठेव, किंवा कुठेही सोशल मीडियावर तिचे फोटो टाकले तरी ते चष्म्याविना असायचे. आणि हे करत गेल्यामुळे ती मुलगी एक दिवस निराश झाली, म्हणजे मी घालणारच नाही चष्मा काही झालं तरी. तर हे असं नकोय आपल्याला व्हायला. त्यांना ऍक्सेप्ट करू द्या. मी नॉर्मलाइज त्यांच्यासाठी जेवढं कराल तुम्ही तेवढं ते पटकन, आणि नंबर जर व्यवस्थित काढला असेल तर मुलं अजिबात किरकिर करत नाहीत. सप्रेम नमस्कार. या माझ्या युट्यूब चॅनलवर मी जयंत सहस्रबुद्धे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपल्या घरामध्ये मूल जन्माला आलं की सगळं कुटुंब त्याच्या अवतीभोवती असतं. त्याच्या आरोग्याची, खाण्यापिण्याची काळजी सगळी व्यवस्थित घेतली जाते की नाही याचा अगदी आपण बारकाईने लक्ष ठेवून बघतो. डोळे हे शरीराचा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि लहान मुलांच्या, अगदी ते लहान मूल 1 दिवसापासून ते प्रत्यक्ष ते मूल 18 वर्षाचं होईपर्यंत त्याच्या डोळ्याची काळजी ही घेतली गेली पाहिजे. आणि आवश्यकता असल्यास बाल नेत्ररोग तज्ञांना तपासणीसाठी दाखवलं पण गेलं पाहिजे. याविषयी आपण जर बघितलं तर बऱ्याचशा शंका कुशंका आणि प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता ज्या तज्ञांना मी आमंत्रित केलंय त्यांची आधी तुमच्याशी ओळख करून देतो. डॉक्टर सौ निशिता बेके बोर्डे. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर निशिता या स्वतः नेत्ररोग तज्ञ असून त्यामध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलंय आणि तेही बालनेत्ररोग आणि तिरळेपणा या विषयामध्ये. त्यांचं स्वतःचं क्लिनिक हे शनिवार पेठ आणि सिंहगड रोड अशा 2 ठिकाणी असून पुण्यामधील भारती हॉस्पिटल आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अशा 2 नामांकित हॉस्पिटल्समध्ये त्या बालनेत्ररोग तज्ञ म्हणून कार्यरत सुद्धा आहेत. आज या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता त्यांनी आपल्यासाठी वेळ काढलाय. चर्चेला सुरू करूया. डॉक्टर, सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहित असतं नेत्ररोग तज्ञ म्हणजे काय. तुम्ही त्याच्यामध्येही स्पेशलायझेशन केलंय, बालनेत्ररोग आणि तिरळेपणा. तर या स्पेशलायझेशन विषयी आपल्या प्रेक्षकांना काही सांगाल? सगळ्या जणांना आपल्याला हे माहिती असतं की चष्म्याच्या दुकानात बरेच जण नंबर काढतात किंवा जातात, चष्मे तिथनं मिळतात. त्याच्या पलीकडे डोळ्यामध्ये नक्की काय असतं, डोळ्याचे उपचार किंवा निदान हे कसं केलं जातं. तर चष्म्याच्या दुकानात जनरली ऑप्टोमेट्रिस्ट किंवा ऑप्टिशियन्स तुमच्या डिमांड केटर करतात की चष्म्याचा नंबर काढून देणे वगैरे. त्याच्या पलीकडची जी तपासणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणजे नेत्ररोग तज्ञांकडे जाता. आता इतके वर्ष MS किंवा DOMS या नेत्ररोग ह्याच्या विषयीच्या ज्या पदव्या होत्या त्याच्यामध्ये डोळ्याविषयी सगळं शिकवलं जायचं. तसं आम्ही पण डोळ्याविषयी सगळं घेऊन पदवी पूर्ण केलेली असते. पण त्याच्यानंतर आता अनेक वर्षाच्या झालेल्या संशोधनानंतर किंवा एव्हिडन्स बेस्ड रिसर्च आणि लिटरेचर हे जेव्हा पुढे आलं त्याच्यामध्ये डोळ्यातले अनेक जे अवयव असतात, म्हणजे बुबुळ आहे, लेन्स आहे, मागचा पडदा आहे, किंवा हा तिरळेपणासाठी निगडीत असणारे डोळ्याचे स्नायू, किंवा लहान मुलांचं वेगळं डोळ्याचे आजार, तर ह्याच्याविषयी सुद्धा भरपूर संशोधन झालं आणि त्याच्यातले बऱ्याच उपचार प्रणाली पुढे आल्या. तर त्याच्यामुळे त्याच्यात स्पेशलायझेशन किंवा सुपर स्पेशलायझेशन म्हणता येईल अशी फेलोशिप वेगळी तयार झाली. आणि मला त्याच्यात इंटरेस्ट होता की हे काहीतरी वेगळं आहे, त्यामुळे त्याच्याविषयी वेगळा एक्सपिरियन्स मी घेतला. आणि मग आता त्याला पिडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजी किंवा स्ट्रॅबिस्मॉलॉजी विथ पिडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजी अशी एक वेगळी ब्रांच आहे. तुमच्या माझ्यासारख्या मोठ्या माणसांना जेव्हा एखाद्या डोळ्यामध्ये काही दृष्टीमध्ये प्रॉब्लेम येतो, इन्फेक्शन झालेलं असतं, तर आपण स्वतःहून नेत्ररोग तज्ञांकडे जातो. पण लहान मुलांना, अगदी जे लहान मुलं असतात त्यांना ते कळतही नाही आणि सांगताही येत नाही. तर मग पालक म्हणून मुलांच्या बाबतीत त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याविषयी काय काळजी घेतली पाहिजे आणि नेत्ररोग तज्ञांना दाखवताना काय बघितल्या गोष्टी पाहिजेत? छान प्रश्न आहे खूप. जनरली आपण म्हणतो की लहान मुलाचा डोळा आणि मोठ्या माणसांचे डोळे सेमच असतात, की काय वेगळं असतं त्याच्यात. तर पिडियाट्रिक्स शिकताना ऍक्च्युली आम्हाला असं सांगितलं जातं की अ किड इज नॉट लाईक अ स्मॉल ऍडल्ट.
तर तसंच आहे की लहान मुलाचा डोळा म्हणजे मोठ्या माणसाच्या डोळ्याचं छोटं व्हर्जन नाही, तो अनेक चेंजेस मधनं जात असतो. तर त्यामुळे त्या चेंजेस मधनं जात असताना लहान मुलांना सुद्धा डोळ्यात अनेक तक्रारी येऊ शकतात. जशा तुम्ही म्हणलात की मोठ्या माणसांना ब्लर दिसते किंवा समोरचं दिसत नाही, एका डोळ्याने दिसत नाही, काहीतरी वेगळं दिसतंय, फिसकटल्यासारखं दिसतंय, अशा अनेक तक्रारी घेऊन मोठी माणसं येऊ शकतात. पण लहान मुलं अशा तक्रारी सांगू शकत नाही. मग त्यांच्यात दृष्टीदोष आहे किंवा काहीतरी वेगळं आहे हे ओळखायचं कसं? तर त्याचे काही रेड फ्लॅग साईन्स असतात की म्हणजे हे असेल तर डेफिनेटली तुम्ही लहान मुलांचा डोळ्याचा चेकअप केला पाहिजे. त्या रेड फ्लॅग साईन्स कुठल्या की साधारण मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याची दृष्टी खूप नसते, 40-50 सेंटीमीटर इथपर्यंतच फक्त आईचा चेहरा त्याला दिसत असतो. 2 ते 3 महिन्याचं मूल झालं की त्याच्या डोळ्याचं सिंक्रोनस मुवमेंट आम्ही त्याला म्हणतो, म्हणजे डोळे एकत्र हालायला लागतात, नजर डेव्हलप व्हायला लागते. 3 महिन्याला साधारण मूल आईच्या नजरेला नजर द्यायला सुरुवात करते, ज्याला आय कॉन्टॅक्ट म्हणतात. तर 3ऱ्या महिन्याला ते 4थ्या महिन्याला साधारण हे जर झालं नाही की मूल आईच्या नजरेला नजर देत नाही, की आई बऱ्याच वेळा तक्रार घेऊन येतात आई आमच्याकडे की मूल माझ्याकडे नीट पाहत नाहीये बाळ माझ्याकडे, तर ती रेड फ्लॅग साईन आहे. अशा वेळेला डेफिनेटली तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. त्याच्यानंतर साधारण 1 वर्षभराचं मूल झालं की त्याला साधारण 6 महिन्याचं झालं साधारण डेप्थ परसेप्शन येतं, म्हणजे तुम्ही काही टाकलं त्याच्याकडे तर त्याला अंदाज येतो कुठून येतंय काय येतंय. तर ते एक लक्ष देणं गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतर थोडी मोठी मुलं असतील म्हणजे 2-3 वर्षाच्या पलीकडे, तर ती कुठली गोष्ट जवळ धरून असं इथपर्यंत धरून पाहत असतील किंवा टीव्हीच्या जवळ जाऊन पाहत असतील किंवा डोळे बारीक करून असे किलकिले करून पाहत असतील, मान तिरकी ठेवून पाहत असतील, डोळ्यात तिरळेपणा ऑब्व्हियस असेल. 2-3 महिन्यापर्यंत तिरळेपणा दिसतोच, सगळ्याच मुलांच्यात दिसतो एक बाळ 3 महिन्याचं होईपर्यंत. 3 महिन्यानंतर एकदा नजर छान फिक्स व्हायला लागली आणि तरी कंटिन्युअसली एक डोळा आत किंवा बाहेर असल्यासारखं वाटतं किंवा ज्याला आपण चकडेपणा म्हणतो तो वाटत असेल तर डेफिनेटली काहीतरी डोळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तो रूल आउट करून घ्यायला पाहिजे आणि त्याचा उपचार केला पाहिजे. त्याच्याही पलीकडे मुलं मोठी थोडी झाली की आपाप स्वतः तक्रार करतात की आता मला दिसत नाही फळ्यावरचं, किंवा नोटबुक्स मध्ये मिस्टेक्स येतात, शेजारच्याचं कॉपी करून लिहिलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे थोडंसं कान उघडे ठेवून आपण म्हणता येईल, त्यांच्या तक्रारींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. अभ्यास करताना तुम्ही म्हणलात की दूर चपळ्यावर दिसत नाही, तर मुलं जेव्हा आता शाळेत जायला लागतं मूल आणि तिथे अभ्यास करताना हे इश्यूज शिक्षकांच्या लक्षात येऊ शकतात. तर आता आपला हा एपिसोड जे प्रेक्षक बघतील त्यामध्ये काही शिक्षक शिक्षिका असू शकतील, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये जर असं काही इश्यू असेल तर तो कसा आयडेंटिफाय केला पाहिजे आणि तो पालकांपर्यंत कसं पोहोचवलं पाहिजे? या अनुषंगाने मी एक छोटीशी अनुभव सांगावासा वाटतो. आम्ही स्कूल स्क्रीनिंग करतो, बऱ्याच शाळात जाऊन तपासतो, तर शिक्षकांचे खूप छान फीडबॅक आम्हाला मिळतात की मॅडम हा ना बहुतेक शेवटच्या बाकावर गेल्यावर की त्याचा नीट अभ्यास होत नाही, त्याचे म्हणजे तू जे आम्ही सांगतो ते तो लिहितही नाही नीट नाही आणि फळ्यावरचं त्याला बहुतेक दिसत नाही कारण त्याचा परफॉर्मन्स एकदम डाऊन होतो. किंवा काही शिक्षक असंही सांगतात की थोडासा मान तिरकी करून तो सारखा फळ्याकडे बघतो किंवा डोळे किलकिले करून बघतो किंवा सारखं दुसऱ्याच्या नोटबुक मध्येच कॉपी करून बघतो. तर असे काही सायन्स असतील किंवा तुम्हाला माहितीये शिक्षकांना जनरली आई वडिलांची पण बॅकग्राऊंड बऱ्याच शाळांना माहिती असते, ज्यांच्या घरात ऑब्व्हियस डोळ्याचे काही प्रॉब्लेम आहेत की आई वडिलांना मोठे चष्म्याचे नंबर आहेत किंवा एखादी सर्जरी आई वडिलांची डोळ्याची झालेली आहे, तर अशा मुलांना तुम्ही प्रवृत्त केलं पाहिजे पालकांना की तुम्ही जाऊन डोळ्याच्या डॉक्टरांना नक्की दाखवा. कारण डोळे जर योग्य वेळेत त्यांना नजर छान दिली तर त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला होतो अकॅडमिक आणि पुढचाही. मग अशी नोट जेव्हा शाळेमध्ये शिक्षकांकडून शाळेमधून येते पालकांकडे, तर पालकांनी पॅनिक होऊन न जाता पण किती त्याचा गांभीर्याने ती गोष्ट घेतली पाहिजे आणि बालनेत्ररोग तज्ञांकडे अगदी लगेच धाव घेणं गरजेचं आहे का? हाही खूप छान प्रश्न आहे. ऍक्च्युली कसं आहे, आजकाल बऱ्याच शाळा स्कूल स्क्रीनिंग करतात, म्हणजे बऱ्या स्कूल विजन स्क्रीनिंग म्हणूया आपण, की कोणीतरी शाळेत येतं, डोळे तपासले जातात आणि मग नोट जाते घरी, की किंवा काही काही लोक ऑटोमेटेड डिजिटल डिव्हाइसेसनी पण आजकाल स्क्रीनिंग करतात. तर ते जे स्क्रीनिंग आहे हे स्क्रीनिंग आहे, ती कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे पूर्णतः होणारी तपासणी नव्हे. तो त्यांना डाऊट आलाय म्हणून त्यांनी तुम्हाला नोट पाठवलेली आहे की काहीतरी मुलांच्या डोळ्यात दृष्टीत प्रॉब्लेम आहे तर तुम्ही जाऊन नक्की दाखवा. तर अशी नोट आल्यानंतर ती पालकांनी जरूर सिरियसली घ्यावी.
दाखवावं. काही पालकांचं थोडस असं म्हणणं असतं की नाही दिसते तिथे वाचलं नसेल मे बी, म्हणून मग त्यांनी नोट अशी पाठवली. आणि दुसराही पार्ट आहे की काही मुलं खरंच खूप खट्याळ असतात, त्यांना चष्मे हवे असतात म्हणूनही ते असं नाटक करतात. पण अशा मुलांना कसं पकडायचं हे आम्हाला बरोबर माहिती असतं. त्याला मॅलिंगरिंग असं म्हणतात आणि ही इट इज वेल नोन फॅक्ट मेडिकल लिटरेचर मध्ये आहे की मॅलिंगरिंग लहान मुलं मोठी माणसं कोणी करू शकतं, दिसत नाहीये. पण त्याला कसं पकडायचं आणि ते खरंच दिसतंय का नाही ते कसं शोधून काढायचं हे आम्हाला माहिती असतं. सो बेनिफिट ऑफ डाऊट घेऊन आपण नक्की त्याच्या चेकअप एक करून घ्यावा. आणि चष्मा निघाला असतं तुला लहान मूल जेव्हा मी अशी म्हणलं माझ्या प्रस्तावनेमध्ये की मूल घरात जन्माला आलं की सगळेजण त्याच्या अवतीभोवती असतात, तर अगदी 1 दिवसाच्या बालकापासून ते मूल अगदी 18 वर्षाचं होईपर्यंत किंवा ऍटलीस्ट 5-6-7 वर्षाचं होईपर्यंत किती फ्रिक्वेंटली पालकांनी स्वतःहून बालनेत्ररोग तज्ञांकडे घेऊन गेलं पाहिजे, चेकअप केला पाहिजे, याविषयी थोडस माहिती द्या. मगाशी तुम्ही जे म्हणलात की लहान मूल तक्रार करू शकत नाही, सो आपण प्रोएक्टिव्हली चेकअप करणं गरजेचं आहे. कारण 6 वर्षापर्यंत ते 8 वर्षापर्यंत मुलाच्या डोळ्याची वाढ होत असते. तर हे काय मी थोडक्यात समजावते. हे एक डोळ्याचं मॉडेल आहे. आपला डोळा कसा असतो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. समोरचं बुबुळ आहे, ह्याच्यामध्ये आतमध्ये हे चॉकलेटी जे दिसतं आहे ब्राऊन कलर, त्याला आयरिस किंवा त्याच्यामध्ये प्युपिल, त्याच्या आत लेन्स, आणि हा ऑरेंज जो मागचा दिसतोय हा पडदा आहे. सो डोळ्याचं, आणि ही मागची नस आहे, आणि हे रेड दिसतंय ते डोळा हलवणारे स्नायू आहेत. तर कुठूनही समोरनं जेव्हा डोळ्याच्या आत किरणं येतात ती मागे इथे पडद्यावर एकत्रित होऊन इथे पडद्यावर एक इमेज तयार होते आणि या नसेमार्फत ती मेंदूकडे कन्वे केली जाते, ज्याला व्हिजन फॉर्मेशन म्हणतात. तर हे व्हिजन फॉर्मेशन आणि मॅच्युरेशन ही जी प्रोसेस आहे, मॅच्युरेशन म्हणजे काय की जी इमेज डोळ्याच्या पडद्यावर तयार होतीये ती मेंदूमध्ये रजिस्टर होते की याला क्लिअर इमेज असं म्हणतात. तर ही जी प्रोसेस आहे त्याला व्हिजन मॅच्युरेशन म्हणतात. हे वयाच्या 6व्या-8व्या वर्षापर्यंत होत असतं. त्या वयात जर मुलाला डोळ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, फॉर एक्झाम्पल एका डोळ्याला नंबर आहे किंवा मोतीबिंदू आहे, तिरळेपणा आहे, तो जर वेळीच ट्रीट केला नाही तर तो डोळा मागे पडतो आणि मग नंतर त्याला उपचार करायला फार लिमिटेड गोष्टी राहतात आणि रिस्पॉन्सही तेवढा कमी येतो. त्यामुळे मुलांच्या डोळ्याचे प्रॉब्लेम हे वेळीच ओळखणे आणि वेळीच ट्रीट करणं खूप गरजेचं असतं. तर त्यामुळे मी आधी म्हणलं तसं 3 महिन्याला मूल नजरेला नजर देतं हे दृष्टीदोषाचे रेड फ्लॅग सायन्सेस, म्हणजे हे असेल तर जायचंच आहे तुम्ही डॉक्टरांकडे. पण त्याच्याही पेक्षा आधी प्रोएक्टिव्हली आपण जे स्क्रीनिंग करतो ते खरं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डायरेक्टिव्हनुसार हॉस्पिटलमध्ये बाळ आणि आई डिस्चार्ज देऊन घरी जायच्या आधीच सुरू होतं. म्हणजे पिडियाट्रिशियन किंवा तिथले हेल्थ केअर प्रोफेशनल जे कोणी असतील त्यांनी एक रेड रिफ्लेक्स टेस्ट नावाची टेस्ट असते, तर ती बेडसाईड केली जाते, ज्याने डोळा ढोबळमानाने ठीक आहे का नाही हे प्रत्येक डोळ्याचं बघितलं जातं. त्याही पलीकडे तुमचं मूल जर प्रीमॅच्युअर जन्माला आलेलं असेल, म्हणजे 7-7.5 महिन्याच्या आधी, किंवा ज्याचं वजन 2 किलो पेक्षा कमी आहे आणि ज्याचा 1 महिन्यापेक्षा जास्त किंवा जास्त एनआयसीयू स्टॉर्मी कोर्स म्हणतात, ज्याला की एनआयसीयूत खूप दिवस बाळ होतं, व्हेंटिलेटरवर होतं, सरफॅक्टंटची इंजेक्शन दिलेली आहेत, इन्फेक्शन झालंय बाळाला, किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन एनआयसीयूत दिले, अशा कुठल्या स्टॉर्मी कोर्स मधनं बाळ गेलेला असेल तर त्याचा जन्म झाल्या महिन्याच्या आत हा डोळ्याच्या डॉक्टरांकडनं चेकअप हा केलाच गेला पाहिजे. त्याच्यानंतर जसं मी म्हणलं तसं बाळ डिस्चार्ज होताना एक बेडसाईड टेस्ट, 1 वर्षाच्या आत किंवा 1 वर्षाचं झाल्यावर तरी निदान एक डोळ्याच्या डॉक्टरांकडनं टेस्ट, आणि 3 वर्षाच्या आत मात्र एक टेस्ट तरी केलीच गेली पाहिजे, जी कॉम्प्रिहेन्सिव्ह एक्झामिनेशन असतं, म्हणजे ज्याच्यामध्ये डोळ्यात ड्रॉप्स घालून डोळ्याची बाहुली मोठी करून डोळ्याचे सगळे आतले अवयव, डोळ्याचा नंबर, हे सगळं व्यवस्थित पाहिलं जातं. सो ते व्यवस्थित असेल तर म्हणजे इज गुड टू गो असं. तर ह्या तपासण्या झाल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशीही शंका डोक्यात असते अनेक पालकांच्या की अशा एवढ्या लहान मुलाचे कसे काय तुम्ही डोळे तपासणार. तर अक्षरशः 1 दिवसाच्या बाळाचे सुद्धा आपल्याला पूर्ण डोळे तपासता येतात, नंबर काढण्यापासून ते पडद्यापर्यंत सगळे डोळे आपण त्याचे तपासू शकतो. आमच्याकडे वेगवेगळे डिव्हाइसेस असतात आणि त्याच्यानुसार आपण चेक करू शकतो. आजकाल लहान मुलांमध्ये चष्मा लागण्याचं प्रमाण खूप वाढलेले दिसते. तर जेव्हा तुमच्या तपासणीच्या दरम्यान तुम्ही जेव्हा लक्षात येतो तुमच्या की या मुलाला किंवा मुलीला चष्मा लागलाय आणि हे तुम्ही त्यांच्याबरोबर आलेल्या पालकांना सांगता, तेव्हा त्यांची फर्स्ट रिॲक्शन काय असते? पालकांना जेव्हा पहिल्यांदा असं सांगितलं जातं की लेट से -1.5चा चष्मा आहे किंवा 1चा चष्मा, तर एकदम ते आश्चर्यचकित होत की एवढा मोठा चष्मा अचानक एवढ्याशा वयात कसं काय लागला. तर हे असू शकतं. पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की चष्मा हे काही व्यंग नाहीये.
म्हणजे ते काहीतरी पूर्वीच्या काळी असं म्हणायचंय की तुला शाळेत चिडवतील किंवा पुढे मुलगी असेल तर तिचं लग्नच होणार नाही वगैरे वगैरे. तर आता असं काही राहिलेलं नाही आणि तेव्हाही तसं नव्हतं. तर चष्मा हे काही व्यंग नाही. पालकांनी ती चष्मा लागलाय ठीक आहे, इट्स ऑल राईट, आणि चष्मा लागूच शकतो. तर जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट मुलाभोवती ठेवाल तेवढं जास्ती छान असतं. जर तुम्ही बऱ्याच पालक एकदम चष्मा लागला की स्वतः तर आश्चर्यचकित होतात, मुलालाही लगेच आरोग्याच्या कटघऱ्यात उभं केलं होतं. बघ तुला सांगत होते मी फोन बघू नको, बघ तुला सांगत होते मी टीव्ही बघू नको. तर असं करू नका, कारण तो त्यांनी घालणं जास्त महत्वाचं आहे. त्यातनं त्याची वाढ नजरेची होणं आणि ती लाईफ लॉंग टिकवण्यासाठी आपण हे सगळे प्रयत्न करतोय. ते जर चष्माच त्यांनी घातलं नाही आणि असं निगेटिव्ह एन्व्हायरमेंट जर त्याच्या भोवती क्रिएट झालं तर मुलंही थोडी निराश होतील आणि मग ते चष्मा नाही घातला तर आपले प्रॉब्लेम जास्त वाढतील, नंबरही अजून वाढू शकतो आणि बरेच प्रकार होऊ शकतात. चष्मा काढायला नंतर भरपूर ऑप्शन्स असतात, म्हणजे लेझर सर्जरी आहे किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस आहेत. तर आता नजर तयार व्हायच्या वयात चष्मा घालणं गरजेचं आहे. सो पालकांनी घाबरून न जाता शक्यतो त्यांना चष्मा घालण्यासाठी प्रवृत्त करावं. आणि काही काही पालक खूप छान हँडल करतात. चष्मा लागला आणि मुलं किरकिर करत असेल तर ते स्वतःही चष्मा नसताना खोटे चष्मे आणून घालतात मुलाला चांगलं वाटावं म्हणून. तर असेही पालक असतात. तो ते घाबरून न जाता टेक इट पॉझिटिव्हली आणि गो अहेड. मागे आपल्या गप्पांमध्ये तुम्ही म्हणालात की फोटो काढायचा असेल किंवा कोणी घरात नातेवाईक आले तर मग मुलांना पालकच स्वतः सांगतात नाही चष्मा काढून ठेवला जरा चांगलं दिसत नाही. तर ते पण एक तो किस्सा सांगा, कारण ते गरजेचं आहे एक पालकांना. मुलगी होती माझ्याकडे छोटी, की ती 3 वर्षाची असतानाच तिला एकदम -3.5-4 वगैरे नंबर लागला. तर एक्सपेक्टेड नव्हतं असंही नाही. आई वडील दोघांनाही चष्मे होते, आई वडिलांच्या दोघांची लेझर सर्जरी झालेल्या होत्या, पण समहाऊ त्यांना ते नको होतं की कोणी पाहावं की तिला चष्मा लागला, एवढ्या लहान वयात कसा काय लागला वगैरे. त्यामुळे कोणी आलं की तिला पटकन सांगायचे चष्मा काढून ठेव, किंवा कुठेही सोशल मीडियावर तिचे फोटो टाकले तरी ते चष्म्याविना असायचे. आणि हे करत गेल्यामुळे ती मुलगी एक दिवस निराश झाली, म्हणजे मी घालणारच नाही चष्मा काही झालं तरी. तर हे असं नकोय आपल्याला व्हायला. त्यांना ऍक्सेप्ट करू द्या. मी नॉर्मलाइज त्यांच्यासाठी जेवढं कराल तुम्ही तेवढं ते पटकन, आणि नंबर जर व्यवस्थित काढला असेल तर मुलं अजिबात किरकिर करत नाहीत. म्हणजे व्यवस्थित चष्मा वापरतात. म्हणजे बऱ्याच वेळेला असं पालकांचं थोडंसं डोक्यात असतं की कसा वापरेला चष्मा, शाळेत कुठे अडकळून पडला, चष्मा फुटला तर काय. तर आजकाल चष्मे अतिशय लाईट वेट येतात आणि ते फायबर याचे असतात, ग्लासचे आजकाल चष्मे येत नाही, त्यामुळे फुटायचा फारसा संबंध येत नाही. इनफॅक्ट चष्मा घालून मुलांना क्लिअर दिसल्यामुळे त्यांचे अकॅडमिक आणि स्पोर्ट्सचे परफॉर्मन्स पण खूप वाढतात. म्हणजे माझ्याकडे असाही एक मुलगा होता की जो एक साधारण 7 वर्षाचा असताना त्याला शाळेतनं अतिचंचल आहे म्हणून पिडियाट्रिशियन कडे पाठवलं. मग पिडियाट्रिशियननी सगळं इव्हॅल्युएट केलं, कुठेच काही नव्हतं. मग एकदा डोळे तपासून घे म्हणून सांगितलं, तर त्या मुलाला +8 असा दोन्ही डोळ्याला नंबर होता. तर मुलांच्या डोळ्यात जसा नंबर जास्त असला तर ते सामावून घ्यायची पण ताकद असते. म्हणजे जर +8 नंबर असेल तर मोठ्या माणसाला दिसत नाही, सांगू शकतो तुम्हाला दिसत नाही, पण मूल त्याच्यातही ट्राय करत राहतं आणि याच्यात त्यांची फिजिकल मेंटल दोन्ही एनर्जी खूप कन्झ्युम होते. मग अशा वेळेला ती मुलं चंचल होतात, त्यांना इंटरेस्ट वाटत नाही जवळच्या गोष्टीत, अभ्यासात, चित्रात, आणि मग आपल्यालाही कळत नाही कशामुळे होतंय. पण त्याला आम्ही बरोबर करेक्ट केलं आणि त्याचं अकॅडमिक इयर पण सेव्ह झालं, व्यवस्थित तो पुढे गेला. तसंच स्पोर्ट्सच्या बाबतीत पण एक मुलगा असाही होता की त्याला बॅडमिंटन खेळायची खूप इच्छा होती, पण बॅकहँड मारताना आणि हे करताना फार त्याला काहीतरी जजमेंट बिघडतंय असं त्याच्या वडिलांच्या लक्षात आलं. म्हणून ते माझ्याकडे घेऊन आले की काय नक्की होतंय वगैरे म्हणून. तर डोळे तपासले तर एकाच डोळ्याला त्याला +4 नंबर होता आणि एका नंबरच नव्हता. सो दोन्ही डोळे उघडे असताना त्याच्या लक्षात नाही आलं की मला एका डोळ्यात दिसत नाही, पण त्यामुळे ती डेप्थ परसेप्शन येणं किंवा एखाद्या गोष्टीचं जजमेंट येणं हे त्याला होत नव्हतं. जेव्हा आम्ही नंबर हळूहळू करेक्ट केला आणि विजन बॅक टू नॉर्मल आणली तेव्हा तो छान खेळायला लागला. सो त्यांचे परफॉर्मन्स, त्यांचं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी त्यांना चांगलं दिसणं हे खूप जास्त गरजेचं आहे, आणि मग त्यामुळे चष्मा लावणंही तेवढंच गरजेचं आहे. चष्म्यामध्ये तर तुम्ही बोलताना म्हणालात की +4चा नंबर लागला, +8 लागला होता. तर हे प्लस मायनस किंवा ऍक्सिस, सिलेंडर असं बरंच त्यामध्ये कंपोनेंट असतात, तर Correct. ती एकदा जरा माहिती द्या. येस, मी परत या मॉडेलची थोडीशी मदत घेईन. ह्याच्यामध्ये हे जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की समोरनं इथनं रेज येतात आणि मागे इथे पडद्यावर फोकस होतात. तर ही जी लांबी आहे
समोरचं बुबुळ ते मागचा पडदा याच्यावर डोळ्याचे स्फेरिकल नंबर म्हणजे प्लस मायनस नंबर हे डिसाईड होतात. ही लांबी जर नॉर्मल पेक्षा जर कमी असेल तर प्लस नंबर येतात. ही लांबी जर नॉर्मल पेक्षा म्हणजे नॉर्मल माणसापेक्षा थोडीशी जास्त असेल तर त्याच्यात मायनस नंबर येतात. प्लस नंबर मध्ये जनरली मुलांना जवळचं आणि लांबचं दोन्ही नीट दिसत नसतं. मायनस नंबर मध्ये लांबचं चांगलं दिसत नाही पण जवळचं ठीक दिसत असतं. ही लांबी कमी जास्त म्हणजे ती मिलीमीटर्स मध्ये किंवा मायक्रॉन्स मध्ये कमी जास्त असते. असे खूप मोठे डोळे किंवा छोटे असं काही ते समोरनं कळत नाही तपासल्याशिवाय. आणि तिसरा नंबर असतो ऍस्टिग्मॅटिझम किंवा सिलेंड्रिकल नंबर किंवा ऍक्सिसचा नंबर ज्याला म्हणतात. तर हे समोरचं जे बुबुळ आहे त्याला एक 0 ते 180 अंश आहेत. त्या प्रत्येक अंशात त्याचं एक सेड कर्वेचर ठरलेलं आहे. तर त्या कर्वेचर पेक्षा जास्त कर्व्ड किंवा फ्लॅट असं ते कर्वेचर जर नॅचरलीच असेल तर त्याला त्या ऍक्सिस मध्ये नंबर लागतो. तर त्याला सिलेंड्रिकल नंबर किंवा ऍस्टिग्मॅटिझम असं आम्ही म्हणतो, जो प्लस मायनस दोन्ही असू शकतो. तर असे ढोबळमानाने 3 चष्म्याचे नंबर आहेत. पैकी मायनस नंबर जो आहे ज्याला मायोपिया असं म्हणलं जातं, तर तो नंबर हा पुढे पटापट वय वाढतंय तुझं किंवा हाईट वाढते तसं आपण जे म्हणतो की हाईट वाढलं की नंबर वाढतो. तर हाईट वाढला की नंबर वाढायचं कारण असं आहे की हाईट हे एक्सटर्नल इंडिकेटर आहे शरीराची वाढ व्हायचं. तर शरीराची वाढ झाली म्हणजे डोळ्याचा साईजही हळूहळू वाढत जाणार. तर त्यामुळे तो मायनस नंबर हळूहळू पुढे जातो. डोळे आपण मुलांचे चेक करण्याकरता आता आम्ही फिरताना बरेच वेळा बघतो की दुकानांवर असे बोर्ड लावलेले असतात की कॉम्प्युटरवर इथे डोळे तपासले जातील. तर आपल्या मुलांना अशा ठिकाणी नेऊन त्यांचे डोळे चेक करणं आणि प्रत्यक्ष आपल्यासारख्या बालनेत्ररोग तज्ञांकडे जाऊन चेक करणं यामध्ये काय फरक आहे? फरक आहे. दुकानात किंवा कम्प्युटराइज्ड हे नेत्र तपासणी लिहिली असते ती सगळ्याच ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट कडे होते. ते कम्प्युटर म्हणजे हे मशीन असतं की ज्याला ऑटोरेफ किंवा ऑटोरेफ्रॅक्टोमीटर म्हणतात, ज्याच्यामध्ये डायरेक्ट चष्म्याचा नंबर निघतो. आणि हे दुसरं मशीन जे असतं ते स्लिट लॅम्प असतं. त्या स्लिट लॅम्प म्हणजे मायक्रोस्कोप असतो छोटासा आणि त्याच्यानं आम्ही डोळ्यातल्या आतला पूर्ण भाग पाहू शकतो. आणि मग त्याच्याबरोबर आमच्या लेन्सेस असतात किंवा अटॅचमेंट्स असतात ज्यांनी आपण बाकीचे पण पडदा वगैरे डिटेलमध्ये चेक करू शकतो. तर चष्म्याच्या दुकानात जी तपासणी होते ती लहान मुलांची स्पेशली करू नये. कारण मी जसं आधी म्हणलं तसं लहान मुलांच्या डोळ्यात भरपूर ताकद असते, जे त्या चष्म्याचा नंबर असला तरी ते क्लिअर करून करून पाहत राहतात. आता ते ही ताकद वापरतायत हे मशीनला कळत नाही. मशीन त्याच्या कॅलिब्रेशन नुसार चालतं. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात ड्रॉप घालून तो सगळा ताण रिलॅक्स करून बघायला लागतं की खरा नंबर काय आहे. तर ते ड्रॉप्स हे डॉक्टर असतानाच घातले गेले पाहिजेत पहिली गोष्ट. आणि त्याच्यानंतर मुलांचा मशीनवर ऍज वेल एज मॅन्युअल चेकअप करायला लागतो. पण मॅन्युअल चेकअप हा डॉक्टरांनी करायला लागतो. आणि इन ऍडिशन टू दॅट या मशीनवर डोळ्यातला आतला पडदा, लेन्स आणि नस हे सगळं व्यवस्थित चेक होणं तेवढंच गरजेचं असतं. त्यामुळे चष्म्याच्या दुकानात मुलांचे डोळे चेक करावेत या मताची मी नाही. कारण कॉम्प्रिहेन्सिव्ह चेकअप जास्त महत्वाचा आहे, चष्म्याचा फक्त चेकअप महत्वाचा नाही. आणि तोही ड्रॉप घालून करायला लागत असल्यामुळे तो डॉक्टरांकडेच केला जावा. लहान मुलांना त्यांच्या तब्येतीनुसार काही जर कमी जास्त झालं तर आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा पेडियाट्रिशियनकडे घेऊन जातो. तिथे मे बी लक्षात येतं, पालकांना कळत नाही पण तिथे लक्षात येतं डॉक्टरांच्या की अरे हे नेत्ररोग तज्ञांना दाखवावं लागणार आहे, म्हणजे पेडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टला दाखवावं लागणार आहे. तर असे डॉक्टर तुमच्याकडे पेशंट्स रेफर किती फ्रिक्वेंटली करतात का आणि करायला पाहिजे का? करतात आजकाल करतात. आणि त्यांच्या पण आता अनेक त्यांच्या मीटिंग मधनं पण हे आता असं सिद्ध झालेलं आहे की जेवढं लवकर मुलांचे डोळे तपासले गेले तेवढं चांगलं असतं. 3 वर्षाचा आत मी म्हणलं तसं एक चेकअप झालाच पाहिजे. किंवा अनेक बालरोग तज्ञ पिडियाट्रिशियन 3ऱ्या वर्षी दात आणि डोळे दोन्ही चेक करून घ्यायला सांगतात. कारण बऱ्याच प्रमाणात मोठ्या शहरांमध्ये हिअरिंग अॅक्युटीची टेस्ट म्हणजे कानाची तपासणी हे बाळ जन्माला आल्या आल्या ही हॉस्पिटलमध्ये केली जाते. डोळ्याची टेस्ट समहाऊ थोडीफार पुढे मागे होते, पण ती 3 वर्ष मूल शाळेत पाऊल टाकायच्या आधी एक तपासणी झाली पाहिजे या दृष्टिकोनातनं पिडियाट्रिशियन सुद्धा आजकाल सांगतात. आणि आपण त्यांच्याकडे नीट त्याचा हे केलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे. तुमच्या स्पेशलायझेशन विषयी बोलताना बालनेत्ररोग तज्ञ आणि तिरळेपणा यामधलं पण तुमचं स्पेशलायझेशन असं आपलं बोलणं झालं. तर लेझी आईज आणि तिरळेपणा हे जे बाकीचे पण 2 गोष्टी आहेत, तर त्याच्याविषयी आणि त्याच्या उपचार पद्धतीविषयी थोडं जाणून घ्यायचं होतं. मी मगाशी विजन मॅच्युरेशनची प्रोसेस सांगितली की डोळ्याच्या पडद्यावर आपल्या प्रतिमा तयार होते आणि ती मेंदूत रजिस्टर होते की याला क्लिअर इमेज असं म्हणतात. काही कारणांनी समजा एखाद्या डोळ्याला काही प्रॉब्लेम असेल, फॉर एक्झाम्पल की डोळ्याची वरची पापणी काही मुलांची खाली झुकलेली असते
ओशाळलेले डोळे जे आपण म्हणतो, एकाच साईडची झोपलेली असते की ती दृष्टीपथात ती पापणीच येते, आत किरण जाऊच शकत नाही. किंवा डोळ्याच्या मध्यभागी बरोबर मोतीबिंदू असतो, लहान मुलांना जन्मता मोतीबिंदू असू शकतो, तर तो आहे. किंवा कुठेतरी बुबुळावर कुठेतरी एक व्रण आलेला आहे, किंवा एका डोळ्याला खूप जास्त नंबर आहे, जसं मी मगाशी सांगितलं की +8 एका नंबर डोळ्याला आणि एका नंबरच नाही, तर त्या डोळ्याच्या पडद्यावर इमेज क्लिअर तयार होणार नाहीये. तर त्यामुळे ते सर्किट जे आहे की इमेज तयार होऊन वरती रजिस्टर व्हायचं, हे सर्किट कम्प्लीट होऊ शकत नाही. तो डोळा कुठेतरी मागे पडतो, आळशी राहतो, त्याला लेझी आय असं म्हणलं जातं. सो आता हे पहिल्या 6 वर्षामध्ये जर आपल्या लक्षात आलं की ह्या कारणामुळे लेझी आहे, की एका डोळ्याला नंबर आहे -3 काहीतरी आहे आणि एका नंबर नाहीये, सिलेंड्रिकल नंबर आहे, तर ह्याला तुम्ही पटकन नंबर द्या आणि त्याची इमेज तयार करून ती वरपर्यंत पोहोचवा, म्हणजे ती सर्किट कम्प्लीट झालं की तो डोळा लेझी राहत नाही. म्हणजे काय की सिमिली आम्ही पेशंट्सला अशी सांगतो की आपला उजवा डावा हात असतो, दोन्ही स्ट्रक्चरली चांगलेच असतात, पण उजवा जास्त काम करतो त्यामुळे तो डॉमिनंट वाटतो, डावा थोडा काम कमी करतो त्यामुळे तो थोडा अशक्त वाटतो. तसं डोळ्याच्या बाबतीत ज्याला नंबर नाही, समजा या डोळ्याला नंबर नाही, तर तो डोळा जास्त काम करणार आहे, त्यामुळे तो डॉमिनंट होणार आणि हा सप्रेस होणार ज्याला नंबर जास्त येतो. तर त्याला आपल्याला सप्रेस होऊ द्यायचं नाही, दोन्ही डोळ्याची 100% नजर तयार करायची. तर हे लेझी आहे, हे किंवा अम्बलियोपिया ज्याला म्हणतात ते हे आहे, आणि ते वेल ट्रीटेबल आहे इफ डायग्नोज्ड इन टाइम. त्याच्यानंतर आजकाल डिजिटल उपचार पद्धती आहेत, नाहीतर इझी उपचार हा असतो की आम्ही त्यांना करेक्ट चष्म्याचा नंबर करून दुसऱ्या डोळ्याला पट्टी लावायला सांगतो, तो चांगला डोळा आहे, की मग ज्यांनी दिसत नाही त्या डोळ्याला हळूहळू सवय होऊन मग त्याची नजर वाढते. पण अदरवाईज आजकाल डिजिटल एक्सरसाइजेस पण असतात, तेही आलेले आहेत आजकाल. आणि तिरळेपणाविषयी? तिरळेपणा म्हणजे दोन्ही डोळे आपले जनरली स्ट्रेट राहतात, तर डोळा हलवणारे स्नायू असतात, वर खाली आत बाहेर आणि रोटेट करणारे, ते 6 स्नायू प्रत्येक डोळ्याला दिलेला आहे. तर तिरळेपणा यायची अनेक कारणं लहान मुलांच्यात असतात, चष्मा त्यातलं एक कारण आहे. प्लस नंबरचे चष्मे ज्या मुलांना असतात त्यांना मी म्हणलं तसं प्लस नंबर मध्ये जवळचं आणि लांबचं दोन्ही चांगलं दिसत नसतं, पण मुलं ताण देत राहतात, त्यांना कळत नाही आपल्याला क्लिअर दिसत नाहीये, त्यामुळे ताणून ताणून बघायला जातात आणि मग डोळा फिरतो. तर अशा केसेसमध्ये फक्त चष्म्याचा नंबर दिला तरी तिरळेपणा पूर्ण जाऊ शकतो. पण बाकीही बरीच कारणं असतात, काही जन्मजात येणारे तिरळेपणा असतात, तेही सर्जिकली ट्रीटेबल असतात. काही तिरळेपणा असतात हे नर्व मसल जंक्शनच्या प्रॉब्लेममुळे होतात, त्यांना काही वेळा मेडिकल ट्रीटमेंट लागते, म्हणजे गोळ्या देऊन असे तिरळेपणा करेक्ट केले जातात. तर बाय अँड लार्ज तिरळेपणा जर कारण काहीच डोळ्यात निघालं नाही किंवा या गोष्टीमध्ये निघालं नाही, तर मग आपल्याला तो तिरळेपणा वेळच्या वेळेला सरळही करावा लागतो, कारण मग त्या केसमध्ये पण एक डोळा सरळ आणि एक बाहेर राहिला तर जो डोळा बाहेर राहील त्याच्याकडे मेंदूचं दुर्लक्ष होतं आणि तो लेझी होऊ शकतो, ज्याला स्ट्रॅबिस्मिक अम्बलियोपिया म्हणतात. तर त्या केसमध्ये वेळीच तो आपण सरळ केला डोळा तर आपल्याला त्याची नजर वाचवता येते. आणि सर्जरी जे पेशंटच्या दृष्टीने खूप धोक्याची किंवा काळजी करण्यासारखी असते नाही, म्हणजे धोक्याची म्हणण्यापेक्षा आपण डोळ्याच्या सरफेसवर काम करतोय. हा जो पांढरा पडदा आहे, या पांढऱ्या पडद्याला हे जे स्नायू आहेत, या स्नायूंवर आपण काम करतो. हा मधला जो दृष्टीचा भाग आहे त्याला आपण हात लावत नाही. पण लहान मुलांमध्ये सर्जरी असल्या कारणामुळे ती अंडर जनरल अनेस्थेशिया करायला लागते. मोठ्या माणसांमध्ये ती सर्जरी आपण इथे फक्त डोळ्याच्या खाली इंजेक्शन देऊन तो भाग बधीर करून करू शकतो, पण लहान मुलं तसं करून घेत नाहीत, त्यामुळे पूर्ण भूल देऊन ती करणं गरजेचं असतं. आणि मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारलात की तिरळेपणाची अजून काही कारण, तर एक महत्वाचं कारण आहे की या सगळ्याचा कंट्रोल मेंदूमध्ये येतोय. तो छोट्या मेंदूतनं ज्या नसा बाहेर येतात ते आपल्याला डोळे हलवायला वर खाली असे मदत करत असतात. तिथे कुठे बिघाड असेल तरी तिरळेपणा येऊ शकतो. सो काही वेळेला असं लहान मुलांच्या बाबतीत सांगितलं जातं, बघू मोठा झाल्यावर तिरळेपणा काय जाईल, नंतर जाईल बघू. त्याचं कारण आधी शोधणं गरजेचं आहे. कारण बिनाईन असलं तर तुम्ही तुमच्या हिशोबाने इलेक्टिव्हली ती सर्जरी प्लॅन करू शकता. पण काही वेळा असं होतं, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक लहान मुलगा आला होता 11 महिन्याचा, तर त्याच्यामध्ये तिरळेपणा अचानक आला. आई 2 महिने झाले बघत होती, वडीलही बघत होते, घरच्या मोठ्यांनी असं सांगितलं की जाईल मोठा झाल्यावर, नको लक्ष देऊ. आणि मग एक दिवस बाळ खूप रडायला लागलं आणि मग ते सगळीकडे फिरले गावात, त्यांना कळलं नाही कोणाकडे जायचंय, डोळा तिरळा दिसतो म्हणून ते माझ्याकडे आले आणि मी पाहिल्यावर मला ते असं कळलं की तो नॉर्मल दिसणारा तिरळेपणा नाही, हा कुठेतरी वरून येणारा प्रॉब्लेम आहे. म्हणून मग त्याला न्यूरोलॉजिस्ट कडे पाठवलं, त्याचा स्कॅन झाला आणि त्याला ब्रेन ट्युमर निघाला लहान बाळाला. तर प्रत्येक गोष्ट इथे निघत नाही अजिबात, याची शक्यता खूप कमी असते, पण कारण आपल्याला शोधून काढणं गरजेचं आहे. जसं तापाच्या बाबतीत आपण खूप दिवस ताप राहिला की त्याचं
त्याचे टेस्ट करतो, ब्लड टेस्ट करतो आणि विचारात घेतो की कशामुळे ताप आहे. तसं तिरळेपणाचं कारण शोधून त्याच्यानुसार ते इलाज लागतात. आणि मोठ्या माणसांच्या जे तिरळेपणाची सर्जरी केली जाते जनरली, त्याच्यामध्ये खूप वर्षाचा डोळा तिरळा असेल तर लेझी आय झाल्यामुळे त्याची नजर कमी झालेली असते. सो ती अलाइनमेंटची म्हणजे तिरळेपणाची जी सर्जरी करतात त्यांनी डोळा सरळ होतो पण नजर पूर्ववत आणणं शक्य नसतं. तर ती जी सर्जरी ती डोळ्याच्या स्नायूंवर केली जाते. त्याच्यामध्ये टाके लागतात पण ते विरघळणारे असतात, त्यामुळे 1 महिन्याच्या आत ते टाके विरघळून जातात. माझ्या स्वतःच्या आणि बऱ्याच पालकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आता विचारतो की मुलांनी मोबाईल किंवा अशी गॅजेट्स किती वेळ बघितली पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही पालकांना काही मार्गदर्शन कराल का? वयानुसार ते बदलत जातो का तो स्क्रीन टाइम? आणि आता एपिसोडची आपण शेवटाला आलो एपिसोडच्या, तर जाता जाता पालकांना ओव्हरऑल मुलांच्या डोळ्याची काय काळजी घ्यायला पाहिजे, कशी निगा राखली पाहिजे, याविषयी काय सांगाल? स्क्रीन टाइम तुम्ही जे मेन्शन केलं तर त्या डेफिनेशनच्या अंडर मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, टॅबलेट हे सगळं येतं. तर त्याच्यामुळे इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स किंवा अमेरिकन अकॅडमीच्या अशा गाईडलाईन्स आहेत की 2 वर्षाच्या खालच्या मुलांना तुम्ही स्क्रीन दाखवूच नका, म्हणजे ते गरज नसते त्याची. सो एखाद्या वेळेस व्हिडिओ कॉल वगैरे आला तिथपर्यंत ठीक आहे, पण ज्या वेळेला त्यांना सोशलाइज व्हायचे, त्यांना नवीन गोष्टी एक्सप्लोर करायच्या, तशा वेळेला त्यांच्याशी इंटरॅक्ट जास्त करा, त्यांना सोशलाइज जास्त होऊ द्या. गॅजेट्स फार इंट्रोड्यूस त्यांच्यासाठी करू नका. 2 ते 5च्या मध्ये साधारण 1 तास स्क्रीन टाइम ओके आहे, पण त्याच्यामध्ये मध्ये ब्रेक्स दिले गेले पाहिजेत. म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही ब्रेक्स घ्या सांगितलं की मूल टीव्ही सोडतं आणि मोबाईल घेऊन बसतं, तर तसं अपेक्षित नाही. त्या ब्रेकमध्ये त्यांनी थोडं लांब बघणं किंवा लांब फोकस करणं किंवा बाहेर खेळायला जाणं हे अपेक्षित आहे. 5च्या नंतर 5व्या वर्षाच्या नंतर जो टाइम असतो तो बऱ्याच वेळेला आजकाल मुलांना शाळेतनं होमवर्क येतात किंवा अजून काहीतरी ऍक्टिव्हिटी सांगितली आहे, जो एज्युकेशनल रिक्रिएशनल साठी स्क्रीन टाइम ओके आहे, पण अगेन विथ ब्रेक्स. त्याच्यामध्ये मध्ये म्हणजे डोळ्यातला ताण तेवढा राहणार नाही. जे मायनस नंबरचे चष्मे आहेत ते ओव्हर यूज ऑफ स्क्रीन म्हणजे 3-3, 4-4 तास कंटिन्युअस स्क्रीन पाहिल्यामुळे ते वाढत वाढत जातात नंबर. तसंच खूप वेळ स्क्रीन पाहिल्या कारणाने मुलांचे डोळे कोरडे पडायचे चान्सेस असतात, कारण ब्लिंकिंग होत नाही, आपल्या नकळतपणे आपण ब्लिंक करत असतो. तर ते खूप वेळ जर स्क्रीन पाहिला तर ते डोळे कोरडे पडल्यामुळे ड्रायनेस किंवा ॲलर्जीचं प्रमाण वाढतं, मुलं डोळे चोळतात आणि मग त्याच्यामुळे वेगळे अपाय डोळ्याला होऊ शकतात. तसंच रात्रीच्या अंधारातही बरेच मुलं स्पेशली टीनेजर्स आई वडिलांना चुकून सर्फिंग करतात, डीप लाईट मध्ये बघतात किंवा इव्हन मोठी माणसं आहे, तर ते पण करू नये, कारण ते डोळ्यासाठी चांगलं नाही. त्याच्यातनं येणारे जे युव्ही रेज आहेत त्यांनी काहीतरी डोळ्याला अपाय होऊन डोळ्याची नजर जाते वगैरे असं काही होत नाही, ते हार्मफुल असतात. पण आजकाल प्रोटेक्शन प्रत्येक स्क्रीनला असतं. इन ऍडिशन तुम्ही चष्म्यालाही तुमचे युव्ही रेज प्रोटेक्टेड चष्मे घेऊ शकता, जरी मॅन्डेटरी नसलं तरी तुम्ही ट्राय करू शकता त्या गोष्टी. तर हे झालं स्क्रीन टाइम बद्दल. पण ओव्हरऑल डोळ्याचे जर आपण निगा राखणं किंवा निरोगी डोळे राहणं याच्यासाठी काय महत्वाचं आहे, तर मूल जेवढं बाहेर खेळेल तेवढं मैदानी खेळ जेवढे त्यांना खेळता येतील, म्हणजे असं अनेक देशात झालेल्या स्टडीजने असं लक्षात आलं की मायनस नंबरचे चष्मे पुढे जाऊ नये किंवा वाढू नये याच्यासाठी काय कराल, पहिली स्टेप तर 1 तास रोज मुलाला बाहेर खेळायला पाठवा. मैदानी खेळ सूर्यप्रकाशात खेळले जाणे, ज्यातनं विटॅमिन डी पण मिळेल, त्यांना थोडं बाहेर बघायची, लांब फोकस करायची सवय लागेल. तर ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. इन ऍडिशन टू दॅट विटॅमिन ए रिच डाएट असलेलं चांगलं, म्हणजे गाजर, केळं, टोमॅटो, पपई, पालेभाज्या, लाल भोपळा, बीटरूट आणि नॉनव्हेज खास असल्यास अंड आणि मासे हे विटॅमिन एचे छान सोर्सेस आपल्याला नॅचरली अवेलेबल आहेत. सो ते वेळच्या वेळेला आहारात आपल्या इन्क्लूड केलं पाहिजे. आणि वेळच्या वेळेला मी सांगितलं तसं तपासण्या, या स्क्रीनिंग तपासण्या झाल्या पाहिजेत आणि फॉलोअप चुकवले गेले नाही पाहिजेत, कारण फॉलोअप चुकवले आणि मुलांचे नंबर असले तर ते पटकन जम्प करतात पुढे, त्यामुळे ते फॉलोअप चुकवू नये एवढंच आहे. तर सगळ्या मंडळी, मुलांच्या डोळ्यांची निगा आणि त्याविषयीचे अनेक प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतात, त्याची सगळ्यांची समाधानकारक उत्तर आज आपल्याला मिळाली अशी आपण म्हणूया. त्यातूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर विचारा. डॉक्टर स्वतः ते बघतील आणि त्याची उत्तरं देतील. खास वेळ काढून तुम्ही या विषयावर बोलायला तयार झालात आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.